नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लंडचा हिवाळा या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन हा विभाग अभ्यासत आहोत। स्थूल वाचन या विभागातील हा धडा क्रमांक 2 आहे आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या आधीच्या पाठामध्ये आपण लेखिकांचा संक्षिप्त परिचय आणि पाठाला सुरुवात केलेली होती। लेखिकेने लंडनच्या पावसाळ्याचं आणि हिवाळ्याचं वर्णन केलेलं आहे। आता पाहूया लेखिका इंग्लंडच्या हिवाळ्याचं अजून किती विलोभनीय शब्दामध्ये वर्णन करत आहे ते आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून अभ्यासूया। लेखिका इरावती यांनी इंग्लंड आणि भारताच्या पावसाळा आणि हिवाळा ऋतूमधील साम्य आणि भेद यांचे विलोभनीय वर्णन करताना म्हणते की आपल्याकडे जे काही धुके असतात ते जास्त वेळ नसतात। सकाळी आणि संध्याकाळी जी थंडीमुळे वातावरणामध्ये जे गारवा पसरतो त्याच्यामध्ये सुद्धा स्वच्छ वातावरणात काही वेळ थोडा वेळ मात्र ते दृष्टीला चकावणारे असे धुक्याचा पडदा आपल्याकडे असतो। पण सकाळी उठून पाहावे तर आपल्याला उंच ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी हे धुके पाहायला मिळतात आणि जसे जसे सूर्याची किरण त्या धुक्यांवरती पडतात तर त्यामुळे काय होतं, इंद्रधनुष्याच्या छटा आपल्याला पाहायला मिळतात आणि जसं जसं सूर्याची किरण वर येतात तसे तसे हे धुके त्यांचं अस्तित्व सोडू लागतात। पण वातावरणातील थंडाव्यामुळे किंवा त्या धुक्यांच्या गारव्यामुळे झाडांच्या पानावरती गवताच्या पातींवरती दवबिंदूच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या दवबिंदूवरती अनेक सूर्यांची किरण कोटी इथे काय सांगितलं, अनंत दवबिंदू असतात आणि अशा अनंत दवबिंदूवरती ते सूर्याचे प्रखर किरण आहे ते असे कोटी सूर्यासारखे प्रतिबिंबित झाल्यासारखे वाटतात। पुढे लेखिका म्हणतात की संध्याकाळी धुके पसरले तर तेही रात्र निवळली की नाहीसे होते व रात्रीचे आकाश सर्व ताऱ्यांनिशी चमकत असते। आता इथे सांगतात की संध्याकाळी जरी थोडेफार धुके पसरले तर जशी जशी रात्र वाढत जाते तशी तशी ते धुके सुद्धा कमी होत जातात आणि त्यामुळे निरभ्र वातावरणामुळे रात्रीच्या आकाशामध्ये आपल्याला आकाशामध्ये असलेले चंद्र आणि जे काही चांदणे वगैरे असतात ताऱ्यानिशी आपल्याला सगळं आकाश सर्वत्र पाहायला मिळतं। निरभ्र असं आकाश आपल्याला पाहायला मिळतं। तिकडचे आकाश आपल्या आकाशा इतके उंच कधीच, आता पुढे लेखिका म्हणतायत की संध्याकाळी धुके पसरले तर तेही रात्र निवळली की नाहीसे होते व रात्रीचे आकाश सर्व ताऱ्यांनिशी चमकत असते। पण लंडनचे धुके म्हणजे औरच असते। आता इथे आतापर्यंत लेखिकेने आपल्या देशातील धुक्यांचं वर्णन केलेलं आहे। आता लंडनच्या धुक्यांचं वर्णन करताना म्हणतात की लंडनचे धुके म्हणजे औरच, अगदी वेगळी गंमत असते त्या धुक्यांमध्ये। आधी वर्षाचे 10 दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते। आता इकडे बघा, आपल्याकडे जे धुके असतात ते थोड्या अगदी काळासाठी येतात आणि जातात, म्हणजे आपल्याकडे सर्वत्र बहुतेक वेळा आकाश निरभ्र असतं। पण लंडनमध्ये वर्षाचे 10 दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते। म्हणजे जर आपण वर्षाचे 365 किंवा 366 दिवस पकडले तर ह्या 365 किंवा 366 दिवसांमध्ये मोजून 10 दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते। म्हणजे सगळीकडे ढगाळ वातावरण असतं, कुठेही आकाश आपल्याला स्वच्छ पाहायला मिळत नाही, दिवसाही नाही आणि रात्री सुद्धा नाही। तिकडचे आकाश आपल्या आकाशा इतके उंच कधीच वाटत नाही। कधीतरी वरती पहा, काळसर पांढुरके छत जसे सर्व शहरांवर घातलेले असते। जसं की आपल्याकडे आकाश अत्यंत निरभ्र असल्या कारणाने, स्वच्छ असल्या कारणाने आपल्याकडचं आकाश खूप उंच वाटतं आपल्याला। आपण जिथे कुठे आपल्याला असं वाटतं की क्षितिजाचा भाग आहे, म्हणजे जिथे आपल्याला कल्पना होते की आता आकाश आणि जमीन एकमेकांना टेकलेले आहेत, स्पर्श केलेले आहेत आणि जसं जसं आपण त्या क्षितिजाकडे चालत जातो तसं तसं ते क्षितिज आपल्याला लांब अंतरावरती जात असतं। म्हणजे आपल्याला असं फक्त भास होतो, पण आपल्याकडचं जे आकाश आहे ते अत्यंत उंच वाटतं आपल्याला। का तर कारण की वातावरणामध्ये आकाशामध्ये सगळीकडे स्वच्छता असते, निरभ्रता असते। पण
लेखिका म्हणतात की लंडनमध्ये तसं नसतं, एकदम ढगाळ वातावरण असतं आणि त्यामुळे सगळीकडे पूर्ण सगळ्या शहरांवरती हे काळसर पांढरे असे ढग पसरलेले असतात आणि ते जणू काही आपण थोड्या अंतरावरती गेल्यावरती ते पांढरे ढगांना आपण हाताने सुद्धा स्पर्श करू शकतो असा भास होत असतो. मग हे काळसर पांढुरके छत जसे सर्व शहरांवर पसरलेले असतात, त्यामुळे ते आकाश जास्त उंच आपल्याला वाटत नाही. पुढे अजून एक विशेषतः लेखिका सांगते की कोळशावर चालणारे इंग्लंडमधील हजारो लहान मोठे कारखाने व कोळशावर चालणाऱ्या लंडनच्या घरातील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर ओकत असतात. आता इथे लेखिका सांगतात की लंडनमध्ये असे छोटे मोठे अनेक कारखाने असतात आणि ते कारखाने जे अधिकतर असतात ते कोळशावर चालत असतात आणि हे छोटे मोठे जे कारखाने असतात अगदी आपल्याला लेखिका म्हणतात की ते छोट्या छोट्या शहरांमध्ये पण असतात आणि त्यामुळे काय होतं की पूर्ण त्या लंडनच्या लहान मोठ्या घरांमध्ये हे कोळशाचा सर्रास वापर आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे लेखिका म्हणतात की कोळशावर चालणारे लंडनमध्ये हजारो लहान मोठे कारखाने व कोळशावर चालणाऱ्या लंडनच्या घरातील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणामध्ये धूर ओकत असतात. की बघा आता तिथे अधिकतर कोळशाचा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो आणि म्हणून चुली पेटवल्या जातात आणि ह्या चुलींमध्ये अधिकतर कोळशांचा वापर होत असल्या कारणाने की रात्रंदिवस त्या चुलींमधला धूर जो आहे तो सर्वीकडे वातावरणामध्ये पसरलेला असतो. एकतर अगोदरच ढगाळ वातावरण असतं, निरभ्र असं आकाश तिथे पाहायला मिळत नाही, धुके सर्वत्रकडे पसरलेले असतात. या ढगाळ वातावरणामुळे जणू काही सर्वीकडे लेखिका म्हणतात की घरामध्ये पण अधिकतर कोळशांमुळे चुलीचा वापर केला जातो आणि ह्या चुलींमधून वातावरणामध्ये धूर पसरत असतो. एकतर अगोदरच काळे ढग सर्वत्र पसरलेले असतात आणि त्यामध्ये अजून ह्या चुलीच्या वापरामुळे कोळशाचा जो काही धूर निघत असतो तो पूर्ण वातावरणामध्ये अजून तो धूर पसरवत असतो. घरातही जरी अनवाणी म्हणजे पायात चप्पल न घालता जर चालले तर सगळे पाय काळे होतात, म्हणजे घरामध्ये चप्पल घालूनच त्यांना वापर ठेवावा लागतो. कुठल्याही झाडाला हात लावला तरी हात काळे होतात. की बघा तो धुराचा जो काही काळसरपणा आहे, आपण बघतो की चुलीमधले जे काही धूर वगैरे असतात, आता आपल्या गावामध्ये भारतातील आपल्या देशातील गावांमध्ये जिथे चुलीचा उपयोग होतो तिथे असे ते पाईप लावलेले असतात, पंपासारखे पाईप लावलेले असतात, ते आतून बघा पूर्ण काळवंडलेले असतात आणि जेव्हा ती काजळी सगळीकडे पसरलेली असते आणि त्या भागाला जर आपण हात लावलो तर आपले हात काळसर होतात. मग अशाच प्रकारे लंडनमध्ये पण प्रत्येक घरामध्ये कोळशावर चालणाऱ्या चुली असल्या कारणाने त्या चुलीतला सगळा तो कोळशाचा धूर सर्व वातावरणामध्ये पसरलेला असतो आणि तो काळसरपणा सगळीकडे घरामध्ये, इथे लेखिकेने तर सांगितलेलं की झाडांच्या पानावरती पण तो काळसरपणा पसरलेला असतो आणि त्यावेळेस जेव्हा आपण ते हात लावतो झाडाला किंवा झाडांच्या पानाला तर त्याचा तो काळसरपणा हाताला लागतो, काजळी ती हाताला लागते. या धुरकट वातावरणात धुके पसरले म्हणजे एरवी डोळ्यांना न दिसणारे कोळशाचे कण जणू दृश्य होतात. मग आता बघा ह्या चुलीमधील जे काही कोळशाचा धूर निघत असतो ते धुक्यामध्ये अजून धुरकट वातावरणामध्ये ते धुके अजून पसरल्यासारखे वाटतात. म्हणजे एरवी जर आपण डोळ्यांना न दिसणारे कोळशाचे कण वगैरे असतात ना, ते त्या वातावरणामध्ये आपल्याला जणू ते सगळं प्रत्यक्ष पाहायला मिळतात. कोळशाचे ते कण, छोटे छोटे कण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. काळोख डोळ्याला दिसतो व हातात धरता येतो. आता तो जो काळोख म्हणजे इथे काय सांगितलेला आहे की तो धुरांचा जो काळी धूळ सर्वत्र पसरलेला असतो तो आपल्या प्रत्यक्ष डोळ्याने आपण पाहू शकतो आणि ते धूर जसं काय आपण हातावरती घेऊन त्याला पकडू सुद्धा शकतो असं अनुभव काल्पनिक रूपाने लेखिका करतात. की त्या धुराला आपण जसं आपण फुगे किंवा ते हवेमध्ये उडत असतात आपण त्याला पकडायला जातो, तसंच हे धुके सुद्धा लेखिका म्हणतात काळे धुके त्या काळोखामध्ये आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत पण असतात आणि त्याला हाताने सुद्धा आपण जसं काही स्पर्श करू शकतो. असे धुके वर्षातून 1-2दा तरी लंडनवर पसरते. पृथ्वीच्या भोवती हवेचे आवरण आहे व आपण त्या हवेच्या तळाशी आहोत. या गोष्टी भूगोलाच्या पुस्तकात वाचल्या होत्या. आता लेखिका इथे सांगतात की आपण आपलं जेव्हा भूगोलामध्ये शिकतो, भौगोलिक वातावरण प्रत्येकाचं शिकत असताना लेखिका म्हणतात की कुठेतरी मी भूगोलाच्या पुस्तकामध्ये ही गोष्ट वाचलेली होती, ही घटना जी काय आहे ती वाचली होती की पृथ्वीच्या भोवती हवेचे आवरण आहे आणि
आपण या हवेच्या अत्यंत खालच्या स्तराला म्हणजे हवेच्या तळाशी आहोत अशा गोष्टी भूगोलाच्या पुस्तकात असल्या होत्या की बघा आपण पृथ्वीपासून तर आकाशापर्यंत हे जो काही मधला जो स्पेस असतो, मधली काही जागा असते, त्याच्यामध्ये हवेचे वेगवेगळे आवरण असतात. तसे जमिनीखाली पाण्यापासून ते तळापर्यंत पण वेगवेगळे आवरण असतात. तसेच हवेच्या जमिनीपासून तर आकाशापर्यंत हवेचे वेगवेगळे स्तर असतात, आवरण असतात. आणि आपण आपली जी पृथ्वी आहे किंवा आपली जी काही जमीन आहे ती हवेच्या एकदम खाली म्हणजे तळाशी आहोत असा ही घटना आपण भूगोलाच्या पुस्तकामध्ये वाचली. पण आता लेखिका म्हणतात की पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव लंडनच्या धुक्यामध्ये त्यांना आलेला आहे की आता हे जर पूर्ण धुक्याचं जे वातावरण आहे, काळोखामध्ये जे काही धुके पसरलेले आहेत आणि चुलीमुळे पण धुके पसरलेले आहेत आणि असं वाटतं की वरती सर्वत्र हवा आहे आणि खाली ती तळाशी असलेली ती जमीन आहे. आणि ह्या सगळ्यांचा अनुभव लेखिका इथे प्रत्यक्ष रूपाने घेत आहेत. समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवांना काय वाटत असेल याची कल्पना येते. मग हे सगळं वातावरण पाहून लेखिका म्हणते की जसं ज्या प्रकारे आपण समुद्र किंवा पाण्याचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये पण आपल्याला वेगवेगळे आवरण किंवा वेगवेगळे स्तर पाहायला मिळतात. तर ह्या समुद्राच्या स्तरावरती वेगवेगळ्या आपण जर समुद्राचा अभ्यास करायला गेलो तर पाण्याच्या वरच्या स्तरापासून तर त्या जमिनीवरच्या असलेल्या स्तरापर्यंत आपण त्यांच्या वेगवेगळ्या आवरणाचा अभ्यास करतो. मग त्या समुद्राच्या तळावरती जिथे सजीव सृष्टी असते तर त्या जीवांना काय वाटत असेल ना, तर आता मी प्रत्यक्ष लंडनच्या त्या वातावरणाचा अनुभव जो घेते ना त्याच्यावरून मी अंदाज लावू शकते की समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवांना सजीवांना त्यावेळेस काय वाटत असेल. या धुक्याने पार हाहाकार होतो. ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी आपटतात, रस्त्यावर गाड्यांचे अपघात होतात आणि मुले रस्ता चुकतात. मग बघा या धुक्यामुळे तेथील लोकांना कोणत्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो त्याचं इथे संक्षिप्त वर्णन लेखिकेने केलेलं आहे की ब्रिटिश खाडी किंवा समुद्रामध्ये जे काही बोटी वगैरे जातात, जहाज वगैरे जातात, छोटे नाव वगैरे जातात, ते धुकं इतकं सर्वत्र पसरलेलं असतात की ते एकमेकांना दिसत नाहीत आणि त्यामुळे एकमेकांवरती ते आपटले जातात. आणि तसेच रस्त्यावरती पण बघा आपण जरी गाडीचा जरी प्रकाश पसरवण्याचा प्रयत्न केला तरी समोरच्या गाडीचा आपल्याला अंदाज येत नाही, एवढी ती सर्वत्र धुकं पसरलेले असतात. आणि त्यामुळे गाड्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अपघात तिथे दुर्घटना तिथे होत असतात आणि मुले सुद्धा रस्ता चुकतात, इतके धुके सर्वत्र पसरलेले असतात. हिवाळ्यातले कित्येक आठवडे इथला दिवस संधी प्रकाशा इतपत उजेडाचा असतो. संधी प्रकाश म्हणजे काय की संध्याकाळ संपण्याची वेळ आणि रात्र सुरू होण्याची वेळ, ह्या दोघां वेळामधल्या जो काही मधला अंतर असतं त्याला आपण संधी प्रकाश असे म्हणतो. म्हणजे संध्याकाळ होणे, संध्याकाळच्या नंतरचा आणि रात्री होण्याचा अगोदरचा दोघांचा मधला जो कालावधी त्याला आपण संधी प्रकाश असे म्हणतो. मग लेखिका म्हणतात की हिवाळ्यातले कित्येक आठवडे येथील दिवस संधी प्रकाशा इतपत उजेडाचाच असतो. म्हणजे आपल्याकडे जो संध्याकाळचा जो संधी प्रकाशाचा वातावरण सगळीकडे पसरलेला असतो ना, ते संधी प्रकाशाचं वातावरण इथे हिवाळ्यामध्ये कित्येक आठवड्यात दिवसाचं ते वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सूर्याची किरण तिथे अजिबात पाहायला मिळत नाही. या अर्धवट उजेडात प्रकाशाचा जसा अभाव असतो तसाच छायेचाही अभाव असतो. बघा आता ज्याप्रमाणे लेखिका म्हणते की आपल्या इकडे कसं सूर्यप्रकाश तीव्र प्रखरतेने दिसत असतो आणि त्यामुळे त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला अनेक सावल्या आपल्या पाहायला मिळतात. आपल्या पण सावल्या असतात, झाडांच्या सावल्या असतात, घरांच्या सावल्या असतात, ते आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहत असतो. पण लेखिका म्हणतात की इथे सूर्यांचा प्रकाश नसतो, उजेड नसतो आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाचा अभाव असतो ना तसंच त्या प्रकारे तिकडच्या सावली छायेचा म्हणजे सावलीचा सुद्धा अभाव असतो. निरनिळ्या उद्यानातून केवढाले पर्णहीन वृक्ष उभे असायचे पण एकाचीही सावली खालच्या हिरवळीवर पडायची नाही. आता इथे लेखिका सांगतात की मोठे मोठे उद्यानं बागा आहेत आणि तिथे किती मोठे असे पर्णहीन वृक्ष आहेत पण त्या वृक्षांची एकाचीही सावली खालच्या हिरवळीवर पडत नाही. आपण सावली कधी पडते जेव्हा सूर्य उगवतो आणि सूर्याचे बघा आपण 3 प्रकारच्या सावल्या असतात.
डोक्यावरती येते तेव्हा आपली सावली आपल्या पायाखाली येते, आपल्या समोर जेव्हा सूर्य असतो तेव्हा आपली सावली पाठीमागे पडते, आणि आपल्या पाठीमागे जेव्हा सूर्य असतो तेव्हा आपली सावली पुढे पडते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तिन्ही प्रकारच्या सावल्या आपल्याला पाहायला मिळतात. पण लेखिका म्हणतात की ते सूर्याचा प्रकाश न पडल्या कारणाने उजेडच होत नाही, आणि हा उजेड नसल्या कारणाने तिथे कोणत्याही प्रकारची सावली हा प्रकार पाहायला मिळत नाही. आता इथे सांगितलेलं आहे की पर्णहीन वृक्ष, अत्यंत मोठे मोठे असे वृक्ष आहेत, पण त्या वृक्षांची सावली खालच्या हिरवळीवर लेखिका बोलते की मला पाहायला मिळालीच नाही. आपल्याकडे रखरखीत ऊन असते व त्याचबरोबर अगदी त्याला चिकटलेली अशी चिकटून सावली सुद्धा असते की रखरखीत उन्हामुळे काय होतं, अत्यंत तेज सूर्यप्रकाश तीव्र असल्या कारणाने त्या उन्हाच्या मुळे अनेक प्रकारचे सावली आपल्याला झाडांची सावली, मनुष्याची सावली, घरांची सावली आपल्याला पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण काय अभ्यासलं? लेखिकेने आपल्याला लंडनच्या आणि भारताच्या वेगवेगळ्या ऋतूंचं वर्णन, त्याच्यातले साम्य आणि भेद विलोभनीय शब्दामध्ये सांगितलेलं आहे. अजूनही आपल्याला लंडनच्या हिवाळ्याचा अनुभव घ्यायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.